नमस्कार सर्वांना. बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका या पद भरतीची तयारी करत असाल तर प्रामुख्याने तुम्हाला या महत्वपूर्ण गोष्टी माहिती असायला पाहिजे. बघा, ज्यामध्ये प्रथम म्हणजे यासाठी पात्रता काय लागणार आहे, त्याचबरोबर नेमका अभ्यासक्रम काय, त्यानंतर पगार किती असतो आणि किती वयापर्यंत आपण अर्ज सादर करणार आहात, त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणते आणि जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, या बाबतीमध्ये संपूर्ण प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी महिला व बालविकास विभाग भरतीची मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू आहे. बॅचची वैशिष्ट्य म्हणजे नियमित शिकवणी, परीक्षा शिकवणी असेल, अनलिमिटेड तज्ञ मार्गदर्शक, पीडीएफ नोट्स आणि पुस्तकाची ई बुक सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 50% ऑफ मिळणार. बघा, आता मुख्य म्हणजे की मुख्य सेविका पर्यवेक्षिका हे जे पद आहे, या पदासाठी शैक्षणिक पात्रता म्हणजे काय, ज्यांनी संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केली असे उमेदवार. म्हणजे युजीसीने जे काही मान्यता प्राप्त जे विद्यापीठ येतं, या कोणत्याही विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. त्यासाठी याचं वेतन जर आपण बघितलं, पगार किती S30 आहे, तर यानुसार आपल्याला 35,400 ते 1,12,400 इथपर्यंत तुम्हाला काय वेतन इथं असणार आहे. बघा, यासाठी वयोमर्यादा किती पासून किती वयापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता. खुला ओपन वर्ग जो आहे, तर ओपन वर्गातील उमेदवार हा 21 ते 38 वर्षाचा असला पाहिजे. त्यानंतर SC ST इतर प्रवर्ग मागासवर्गीय जे असतील तर यांच्यासाठी वयाची अट 21 ते 43 वर्षापर्यंत आणि अंशकालीन पदवीधर जे आहेत तर यांच्यासाठी 55 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. बघा मित्रांनो, तसंच आपल्या संपूर्ण या पद भरतीसाठी तांत्रिक घटकाच्या तयारी करण्यासाठी आपलं पुस्तक दुसरी आवृत्ती लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तू सुद्धा पुस्तक ऑर्डर करण्यासाठी हा खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, आता यासाठी नेमके आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार तुम्हाला अर्ज सादर करताना. पहिलं म्हणजे अर्जातील नावाचा पुरावा, जसं की SSC तत्सम शैक्षणिक पात्रता. नावाच्या पुराव्यासाठी तुम्ही 10वीचं तुमचं SSC जे काही बोर्ड सर्टिफिकेट सनद आहे हे तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर वयाच्या पुराव्यासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट, TC दाखला हे चालेल. त्याचबरोबर शैक्षणिक अर्थता इत्यादीचा पुरावा, म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं पदवीपर्यंत 10वी 12वीच्या तुमच्या मार्कशीट तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत जर का कॅटेगरी मध्ये असाल तर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. जर तुम्ही आर्थिक दुर्बल घटक असलेला पुरावा EWS प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त आरक्षणातून जर फॉर्म भरत असाल, एखाद्यामध्ये भूकंप आहे की धरणग्रस्त प्रकल्प आहे त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे. अंशकालीन पदवी जर कर्मचारी एखादा जर असला, बघा अंशकालीन पदवी जर कर्मचारी असला तर आरक्षणासाठी पात्र असलेला त्याचा एक पुरावा त्याच्याकडे असला पाहिजे. इतर म्हणजे कोणते, जसे की अराखीव, ओपन, मागासवर्गीय, आर्थिक दुसऱ्या दुर्बळ घटक, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास त्यांचं अधिवास प्रमाणपत्राचा पुरावा, म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्याचं काय डोमेसाईल असलं पाहिजे. परिवार, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, 2 पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यासाठी. त्यानंतर पुढचा अर्ज म्हणजे कोणता, डॉक्युमेंट. अर्ज सादर करताना अंतिम दिनांक वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही समजा असं गृहीत धरा की जाहिरात समजा आता सप्टेंबर महिन्यामध्ये आली तर तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल आहे तर हे 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलं पाहिजे, ते प्रमाणपत्र असलं पाहिजे. जर तुम्ही पात्र दिव्यांग असतील तर दिव्यांगाचा हे असला पाहिजे. माजी सैनिक असल्याचा पुरावा असला पाहिजे. त्यानंतर खेळाडू मधून आरक्षण मिळवायचं असेल तर आरक्षणासाठी पात्र असलेला पुरावा. अनाथ असाल तर अनाथ आरक्षणासाठी पात्राचा पुरावा असला पाहिजे. भूकंप एखाद्या झालं, भूकंपग्रस्त आरक्षण पात्र पुरावा असला पाहिजे. जर एखाद्याचं SSC 10वी मध्ये बोर्डाच्या याच्यामध्ये नावात बदल झाला त्याचा सुद्धा पुरावा असला पाहिजे. आणि पुढचं एक डॉक्युमेंट महत्वपूर्ण असणार म्हणजे की मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे कोणता, तुमच्या 10वी 12वीच्या वर्गामध्ये जर तुम्हाला मराठी विषय असेल तर ते तुमचं जे मार्कशीट आहे, तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, हे तुमचा मराठी भाषेचा पुरावा इथं असणार आहे. त्यानंतर संगणक ज्ञान पुरावा, तर संगणक ज्ञान तुम्हाला आताच गरज नाही, जर तुम्ही नोकरी लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला 2 वर्षानंतर MSCIT लागणार आहे, ही बाब लक्षात ठेवायची. नाहीतर एखादं म्हणाल आपल्याकडे संगणक MSCIT सर्टिफिकेट नाही, अर्ज भरायचा नाही का, असं नाही, तुम्हाला लागल्यानंतर सुद्धा 2 वर्षाची शिथिलता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. बघा, आता यासाठी नेमका अभ्यासक्रम काय, ही जी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जे पद आहे या पदासाठी नेमका अभ्यासक्रम काय, तर अभ्यासक्रमामध्ये तुला एकूण 100 प्रश्न, लक्षात घ्या 100 प्रश्न 200 गुणासाठी विचारले जातील. ज्यामध्ये पहिलं म्हणजे तुम्हाला मराठी विषय असेल, इंग्रजी आहे, त्यानंतर सामान्य ज्ञान,
त्यानंतर तांत्रिक घटकामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS चा जो भाग आहे, सेवा योजना कायदे, त्यानंतर पोषण अभियान आहे, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक ज्ञान, असा एवढे तुम्हाला विषय याच्यामध्ये 100 याच्यासाठी असतील. याची विभागणी जर आपण बघितली, 10 प्रश्न तुम्हाला इंग्रजीवर असतील, 10 प्रश्न मराठीवर असतील, त्यानंतर 20 प्रश्न तुम्हाला सामान्य GK/GS वर, एकात्मिक बाल विकास म्हणजे तांत्रिक घटकावर 20 प्रश्न, त्यानंतर पोषण अभियान हा सुद्धा तांत्रिक घटक आहे, याच्यावर 10 प्रश्न म्हणजे किती 30 प्रश्न इथे झाले. आणि त्यानंतर तुमचं असणार जो काही संगणक ज्ञान याच्यावर 10 प्रश्न, असे 40 प्रश्न तांत्रिक घटकाचे. आणि जो अतांत्रिक मध्ये असणारा गणित बुद्धिमत्ता इथं तुम्हाला 20, अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाची इथं विभागणी असेल. आणि या संपूर्णसाठी तुम्हाला काय 2 तास अवधी असेल. काय असेल 2 तास वेळ असेल, म्हणजे 100 प्रश्न 2 तासामध्ये सोडवायचे. त्यानंतर संपूर्ण प्रश्न कसे असतील MCQ स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. बघा आता बरेच जण म्हणतील की जाहिरात नेमकी कधी येणार आहे. बघा अंतर्गत भरती डिपार्टमेंटल परीक्षेची जोपर्यंत परीक्षा होणार नाही, त्यांचा निकाल लागून ती प्रक्रिया पूर्ण होणार नाही, तोपर्यंत नवीन जाहिरात येणं अपेक्षित नाही. तोपर्यंत नवीन जाहिरात येणार नाही. आतापासून फक्त आपण काय करायचंय, अभ्यासाला तयार असणं गरजेचं आहे. जुलै महिन्यामध्ये अंतर्गत डिपार्टमेंटलची परीक्षा होईल. परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागेल. आणि निकाल लागल्यानंतर अजून काही 15-20 दिवसामध्ये जे काही प्रमोशन आहे इत्यादी गोष्टी ह्या संपल्यानंतर नवीन मुख्य परीक्षेची जाहिरात ही सप्टेंबर महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. काही जर अडचण असली तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. मित्रांनो भेटू पुढे, तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.